महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। जुगार अड्ड्यावर धाड, 2,28,000चा मुद्देमाल जप्त, 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल। विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहण यांच्या आदेशाने जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत सिंदखेड पोलीस स्टेशनने जुगार अड्ड्यावर यशस्वी धाड टाकून नगदी रक्कम व जुगाराचे साहित्य व 5 दुचाकी वाहने असा एकूण 2,28,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। दिनांक 20 जुलै 2026 रोजी सिंदखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे व त्यांचे पथक अवैध धंद्याविरोधात कारवाई करण्यासाठी गस्त घालत असताना गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली की मौजे गोंडवडसा तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील गोंडवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत सार्वजनिक मोकळ्या जागेत काही व्यक्ती झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत आहेत। मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पंचांसह छापा टाकला। यावेळी जुगार खेळताना 5 इसम आढळून आलेत। सदर इसमांची अंगझडती व घटनास्थळाची तपासणी केली असता रोख रक्कम, जुगार खेळण्याचे साहित्य तसेच 5 दुचाकी वाहने असा 2,28,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला। सदर मुद्देमाल जप्त करून या 5ही आरोपींविरुद्ध सिंदखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 76/2026 कलम 12A महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सिंदखेड पोलीस करीत आहेत। ही कारवाई नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहण, अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भोकर, किरण भोंडवे, उपविभागीय पोलीस अधिकारी माहूर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे, पोलीस उपनिरीक्षक संग्राम मुंडे, पोलीस अंमलदार रविकांत कांबळे, प्रफुल्ल पवार, अंकुश इंगळे, स्वप्नील नरवाडे, गजानन कुंबरे यांनी यशस्वीरित्या ही कारवाई पार पाडली। या कारवाईमुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहण यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे व त्यांच्या पथकाचे कौतुक करून अभिनंदन केले। अवैध धंद्यांविरोधात नांदेड पोलिसांची कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असून अशा बेकायदेशीर कृत्याची माहिती नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला द्यावी असे आवाहन नांदेड पोलिसांनी केले आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल, नांदेड। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।